नमस्कार, जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्ता. तर मैत्रिणींनो, आपण मशीनविषयी बरेच व्हिडिओ बघितले, परंतु आज आपण बघणार आहोत मशीनची सर्व्हिसिंग घरच्या घरी कशी करायची. शिलाई मशीन तर प्रत्येक मैत्रिणीकडे असतेच, परंतु तिची सर्व्हिसिंग घरी करताच येत नाही. त्याच्यामुळे आपली मशीन सारखी आपल्याला सर्व्हिस सेंटरमध्ये द्यावी लागते आणि 3-4 दिवस आपले असेच अडकतात. तर ते 3-4 दिवस आपले वाचावे, त्याच्यानंतर आपले 500-700 रुपये जे काही आपल्याला सर्व्हिसिंगचे लागतात ते सुद्धा आपले वाचले पाहिजे. यासाठी आपण घरच्या घरी आपल्या शिलाई मशीनची सर्व्हिसिंग कशी करायची ते शिकणार आहोत. तर मैत्रिणींनो, माझी मशीन आहे उषाची फुल शटलची मशीन. तर तुमची कुठल्याही कंपनीची मशीन असो, जीवन असो किंवा कुठलीही असो, तर तुम्ही त्याची सर्व्हिसिंग घरच्या घरी करू शकता. हाफ शटल असो की फुल शटल असो. तर मैत्रिणींनो, एका लातूरच्या ताईंची कमेंट आलेली आहे की ताई सर्व्हिसिंग करून दाखवा घरच्या घरी कशी करायची. त्याच्यानंतर अजून एक कमेंट आहे डी महाजन यांची की सर्व्हिसिंग तुम्ही नक्की करून दाखवा. तर त्यावरून मला समजलेलं आहे की तुम्हाला सर्व्हिसिंग घरच्या घरी मशीनची कशी करायची ते शिकायचं आहे, बघायचं आहे आणि आपले जे पैसे सर्व्हिसिंगसाठी द्यावे लागतात ते वाचवायचे आहेत. तर मैत्रिणींनो, आपली सर्व्हिसिंग मशीनची बघण्याच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक शेअरसुद्धा नक्की करा. कारण माझ्या चॅनलवरती तुम्हाला मशीनविषयी, स्टिचिंगविषयी, तुमच्या घरगुती बिझनेसविषयी बऱ्याच टिप्स आणि ट्रिक बघायला मिळणार आहेत. तर चला मग सर्व्हिसिंग कशी करायची तुम्हाला पूर्ण डिटेल व्हिडिओ दाखवते. सर्व्हिसिंग करायच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, सर्वात आधी ही जी निडल आहे आपली ती काढून घ्यायची. निडल जर तुम्ही सर्व्हिसिंग करताना राहू दिली आणि खालीवर जर आपण हे फिरवलं चाक तर ती सुई बोटामध्ये घुसू शकते. त्याच्यामुळे सुई आधी काढून घ्यायची. हा स्क्रू घट्ट करून घ्यायचा म्हणजे तो खाली पडणार नाही. त्याच्यानंतर ही जी आपली निडल प्लेट असते ती काढून घ्यायची आहे. हे बघा, इथले स्क्रू काढून घ्यायचे आणि कुठले स्क्रू आपण कुठून काढले हे लक्षात ठेवायचं आहे जर तुम्ही फर्स्ट टाइम सर्व्हिसिंग करत असाल तर. हे बघा, तुम्ही बघू शकता याच्यामध्ये किती घाण अडकलेली आहे. त्यानंतर इथे पण बघा किती घाण अडकलेली आहे. हे बघा, तर ही घाण अडकली की आपली मशीन जी आहे ती व्यवस्थित चालत नाही आणि जाम होते. तर हे सगळं आपल्याला ब्रशने साफ करून घ्यायचं आहे. दात घासायचा जुना ब्रश घ्यायचा आणि त्याच्याने ही प्लेट वगैरे सगळं साफ करून घ्यायचे. हे स्क्रू आपण जिथून घालतो तिथे पण आपल्याला ते होल पण व्यवस्थित साफ करून घ्यायचे. आणि हे बघा किती घाण निघते. तर हे साफ केल्यानंतर ही जी खालची साईड आहे आपली प्लेटच्या ती पण ब्रशने साफ करून घ्यायची आहे. आपल्याला वाटतं मशीनच्या आतमध्ये काय घाण जात असेल, पण खूप घाण जमा होते. तुम्ही बघू शकता किती घाण निघत आहे यामधून. तर तुम्ही घरच्या घरी सर्व्हिसिंग करू शकता, कुठेही बाहेर सर्व्हिसिंग सेंटरमध्ये तुमची मशीन न नेता. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, याचा खालच्या भागाची सर्व्हिसिंग करायची आहे. खालच्या भागाची सर्व्हिसिंग करण्यासाठी आपल्याला सर्वात आधी आपलं ही बॉबिन केस काढून घ्यायची आहे. बॉबिन केस काढल्यानंतर याच्या आतमध्ये बघा, जिथे आपण बॉबिन इन्सर्ट करतो त्याच्या आतमध्ये सुद्धा आपल्याला ब्रशने साफ करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर थोडंसं चाक गोल फिरवायचं आहे आणि काही धागे दोरे वगैरे अडकलेले असतील ते सुद्धा बघून घ्यायचं आहे. ते सुद्धा आपल्याला इथून काढून घ्यायचं आहे. आणि धागे दोरे जर एकदम आतमध्ये अडकलेले असतील तर तुम्हाला हे जे बारीक बारीक स्क्रू दिसत आहे ते काढून, हा पार्ट पूर्ण काढून तुम्हाला ते धागे दोरे काढावे लागतील. माझ्या मशीनमध्ये एकही धागा दोरा अडकलेला नाही आहे, त्याच्यामुळे मी ते काढत नाही आहे. त्याच्यानंतर हे बघा, हे जे जॉईंट आहे ह्या जॉईंटमध्ये सुद्धा घाण अडकलेली असते. तर तिथे सुद्धा आपल्याला ब्रशने साफ करून घ्यायचं आहे. हे बघा किती घाण उडते तिच्यातमधून. आतमध्ये खूप घाण अडकलेली असते आपल्या मशीनमध्ये, पण आपल्याला समजत नाही. त्याच्यामुळे आपण ती बाहेर सर्व्हिस सेंटरमध्ये देतो आणि ते पण हेच करतात. ते वेगळं काही करत नाही. ते पण अशीच साफसफाई आपल्या मशीनची करत असतात आणि याला सर्व्हिसिंग असे म्हणतात. तर तुम्ही बघू शकता हे सगळे जॉईंट जे आहे, हे बघा तुम्ही ब्रशवरती बघू शकता किती घाण आले. हे बघा, हे सगळे आपण ऑइलिंग वगैरे करतो ना, त्याच्याने पण घाण त्या मशीनला चिटकते. तर जर तुम्ही खोबरेल तेलाची ऑइलिंग करत असाल तर ते अजिबात करू नका. त्याच्याने जास्त आपली मशीन जाम होते. कारण त्याच्यामध्ये थंडीमध्ये घट्टपणा येतो तेलाला आणि आपली मशीन जाम होऊन जाते. तुम्ही बघू शकता एकदम ब्रशने एकदम छान आपली मशीन झालेली आहे. हे बघा, तुम्ही जवळून बघू शकता. हे बघा किती क्लीन झाली आपली मशीन खालच्या बाजूने. आता त्याच्यानंतर आपल्याला या सगळ्या जॉईंट जे आहेत मशीनचे त्याला ऑइलिंग करून घ्यायचं आहे. आता ऑइलिंग कुठे कुठे करायचं, सर्व्हिसिंग करताना ऑइलिंग करणं हे मेन असतं. जर ऑइल व्यवस्थित दिलं गेलं तुमच्या मशीनला तर तुमची मशीन काहीच प्रॉब्लेम देणार नाही. आणि जे धागेदोरे असतात ह्या खालच्या बाजूला ते सुद्धा बघून व्यवस्थित काढून घ्यायचे आहे. आता आपल्याला इथे हे बघा, हा जॉईंट, त्याच्यानंतर हा इकडचा जॉईंट, तर हे बॉबिन केस जिथे लावतो त्याच्या आतमध्ये, त्याच्यानंतर इथला खालचा जॉईंट, त्याच्यानंतर इकडचा जॉईंट, हा इथला जॉईंट, हे सगळे जॉईंट जे आहे तिथे आपल्याला ऑइलिंग करायचं आहे. हे बघा, मी सगळ्या जॉईंटला इथे ऑइलिंग करून घेतलेलं आहे.
आता हे ऑइलिंग करणं का गरजेचं आहे, तर आपली मशीन जाम जाऊ नये आणि इझिली ती चालावी म्हणून त्याच्यासाठी आपण सर्व खालच्या बाजूला सगळ्या जॉईंटवरती ऑइलिंग करून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी प्लेट आहे आपली ती सुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे. स्क्रूड्रायव्हरच्या मदतीने तुम्ही हे काढून घ्यायची आहे ही प्लेट. हे बघा, सर्व्हिसिंग करणं घरच्या घरी खूप सोपं आहे. तुम्ही घरच्या घरी तुमच्या मशीनची सर्व्हिसिंग करू शकता. फक्त लक्षात ठेवायचं आहे आपण कुठला स्क्रू कुठून काढलेला आहे. हे बघा, ही प्लेट निघाली, हा स्क्रू इथेच राहू द्यायचा आहे आपल्याला आणि हा वरचा स्क्रू आणि ही प्लेट एका साईडला ठेवून द्यायची आहे. त्याच्यानंतर हे बघा, हे आतमधले जे पार्ट्स दिसत आहेत तुम्हाला, इथे सुद्धा तुम्हाला ब्रशने क्लिनिंग करून घ्यायची आहे. खूप घाण अडकलेली असते आपल्या मशीनमध्ये. ब्रशशिवाय त्यामध्ये दुसऱ्या कुठल्याच इक्विपमेंटने साफ होणार नाही. त्यामुळे हे पायडल जे आपलं हे चाक असतं ते फिरवायचं आहे आणि ब्रश आतमध्ये घालून पूर्ण साफसफाई करून घ्यायची आहे. हे बघा, आता कधी कधी आपल्या या भागात सुद्धा धागेदोरे अडकलेले असतात, त्याच्यामुळे आपली मशीन आवाज करते. एकदा तर माझ्या मुलीने काय केलं होतं, आपण हात शिलाई करतो ना, ती सुई याच्यामध्ये टाकून दिली होती आणि माझी मशीन इतकी आवाज करायची की मला कळतच नव्हतं काय झालं. मग मी हा पार्ट जेव्हा इथला काढला तेव्हा मला याच्या आतमध्ये सुई दिसली. त्याच्यामुळे तुमच्या घरात जर लहान मुलं असतील ना, ते काहीतरी छोटी मोठी गोष्ट सुद्धा यामध्ये टाकू शकतात. त्याच्यामुळे हा पार्ट काढून सुद्धा एकदा चेक करून घ्यायचं जर तुमची मशीन काही प्रॉब्लेम देत असेल तर. हे बघा, आता इथली पण एकदम व्यवस्थित सफाई आपली झालेली आहे. काही धागेदोरे असतील चेक करून घ्या आणि ते सुद्धा तिथून काढून घ्या चिमट्याच्या मदतीने. त्याच्यानंतर या भागाला पूर्ण आपण आता ऑइलिंग करून घेणार आहोत. तर इथे पण आपल्याला हे जे जॉईंट आहेत ना, हे चाक फिरवायचं आहे त्या बाजूने आणि हे जॉईंटवरती ऑइलिंग करून घ्यायचं आहे. हे बघा, हे सगळे जॉईंट जे दिसत आहे आपल्याला इथे, याच्यावरती सगळीकडे ऑइलिंग करून घ्यायचं आहे. मागून पुढून वगैरे सगळीकडून ऑइल केल्यानंतर हे चाक थोडं फिरवायचं आहे, म्हणजे आपलं ऑइल जे आहे ते सगळीकडे लागतं. तर हे बघा, या भागाची सुद्धा आपली ऑइलिंग जी आहे ती झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, मशीन समोरून फिरवून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर हा जो पार्ट आहे आपला, हा सुद्धा आपल्याला काढून साफ करून घ्यायचा आहे. फक्त कुठला पार्ट मागे होता का पुढे होता हे सुद्धा बघून ठेवायचं आहे, नाहीतर तुम्ही चुकीच्या पद्धतीने तुमचा हा जो पार्ट जो आहे तो लावला तर तुमची शिलाई व्यवस्थित येणार नाही, व्यवस्थित काही येणारच नाही शिलाई. तर हे बघा, हा स्क्रू आपण आधी काढला, त्याच्यानंतर ही स्प्रिंग काढली, नंतर ही प्लेट काढली, स्क्रू, स्प्रिंग, प्लेट, त्याच्यानंतर हा पार्ट हे बघा हा काढला आणि हे तीन एकदमच काढले. हे बघा, ही स्प्रिंग आधी असते, हे दोन पार्ट त्याच्या आतमध्ये असतात आणि असं हे लावलेलं असतं, हे लक्षात ठेवायचं आहे. हे पूर्ण खोलून घ्यायचं आहे. हे बघा, याच्या आतमध्ये सुद्धा काही तुम्हाला दिसतंय का, एकदम बारीक धागा अडकलेला होता. हा बघा, याच्यामध्ये पण धागे वगैरे अटकतात, त्याच्यामुळे व्यवस्थित हे पुसून घ्यायचं आहे. इथलं सुद्धा आपल्याला ब्रशने साफ करून घ्यायचं आहे. हे बघा, असं पूर्ण साफ केल्यानंतर हे पार्ट सगळे आपण स्वच्छ करून घ्यायचे. त्याच्यानंतर हे पुन्हा इथे लावून द्यायचं. हे लगेच लावून द्यायचं कारण हे पार्ट छोटे असतात, त्याच्यामुळे कुठे हरवायला नको. आणि पहिल्यांदा जर तुम्ही सर्व्हिसिंग करत असाल घरी तर तुम्ही थोडे गोंधळू शकता, त्याच्यामुळे जो पार्ट जिथून काढला तिथे लगेच तुम्ही लावून द्यायचा आहे ऑइलिंग वगैरे केल्यानंतर. हे बघा, मी आता हा इथला पार्ट जो आहे तो लावत आहे. हा पार्ट हे बघा इथे लावल्यानंतर ही जी स्प्रिंग आहे ती इथून, ही स्प्रिंग जी आहे ती इथून घालायची आहे. हे बघा, त्याच्यानंतर आता काय करायचं आहे, याच्यामध्ये हा बघा हा पार्ट आपण त्याच्यानंतर हा पार्ट काढलेला, तर हा आता याच्यामध्ये इन्सर्ट करायचा आहे. त्याच्यानंतर ही प्लेट आपण काढलेली तर ही त्याच्यामध्ये घालायची आहे. मग ही स्प्रिंग घालायची आहे. जर तुमची उषाची फुल शटलची मशीन असेल तर तुमची सुद्धा सेम मशीन असेल आणि सेम तुमचे हे पार्ट्स असतील इथले, तर तुम्ही माझी जी सर्व्हिसिंग आहे ती बघून करू शकता. हे बघा, हा स्क्रू आपण इथे लावलेला आहे. आता ही स्प्रिंग जी आहे ती खालीवर करून बघायची. जर इझिली खालीवर होते म्हणजे आपले जे पार्ट आहेत ते व्यवस्थित लागले गेलेले आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हा मशीनचा जो वरचा पार्ट आहे, हे बघा इथे तुम्हाला घाण दिसत असेल, ती सुद्धा तुम्हाला ब्रशने साफ करून घ्यायची आहे. हे बघा, नंतर हे बघा इथे तुम्हाला एक होल दिसेल, तिथे सुद्धा तुम्हाला ऑइलिंग करून घ्यायचं आहे. इथे ऑइल टाकल्यामुळे मशीनच्या आतमध्ये ऑइल जातं आणि मग आतमध्ये आपले जे पार्ट्स आहेत त्याला ऑइल लागतं. नंतर ही वरची जी बाजू आहे ती सुद्धा मशीन आपल्या ब्रशने साफ करून घ्यायची आहे.
ही सर्व्हिसिंग तुम्हाला रात्री करायची आहे, कारण रात्रभर त्याला ऑइल व्यवस्थित लागतं. नाहीतर तुम्ही सकाळी ऑइलिंग कराल आणि लगेच कपडे शिवाल तर तुमच्या कपड्यांना ऑइलचे डाग लागू शकतात. त्याच्यामुळे ही सगळी सर्व्हिसिंग तुम्हाला रात्री करून ठेवायची आहे. आणि खूप जास्त पायडल मारायचे आहे जेव्हा तुम्ही ऑइलिंग केलेलं असतं तेव्हा. मी तुम्हाला दाखवेलच कसं करायचं ते. हे बघा, तर हे जे पार्ट आहे इथले हे सुद्धा आपल्याला ब्रशने व्यवस्थित सगळे साफ करून घ्यायचे आहे. एक एक पार्टला आपण साफ करायचं आहे, म्हणजे धूळ कुठेही आपली राहणार नाही. हे बघा, तर हे पुढचं आपलं व्यवस्थित झालेली आहे सर्व्हिसिंग. आता आपल्याला काय करायचं आहे, हे बघा, हा पार्ट खोलायचा नाही. हा चाकेचा जो पार्ट असतो ना, हा चाक हा खोलायचा नाही आपल्याला. इथे आपला काहीच प्रॉब्लेम नसतो. इथे आपला काहीच प्रॉब्लेम नसतो. आपल्याला हे बघा, हा जो पार्ट आहे हा खोलायचा आहे. हा माझा सैलच असतो, कारण मी याच्यामधून ऑइलिंग करतच असते सारखी. हे बघा, ही प्लेट आपण काढली इथून. हे बघा, याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल हे मशीनचे आपले हे पार्ट. हे बघा, हे फिरणारे पार्ट आहेत. हे बघा, म्हणजे इथे जरी आपली जाम झालं ना मशीन तर व्यवस्थित चालत नाही. तर इथे सुद्धा तुम्हाला आधी ब्रशने हे आतमधले जे पार्ट आहेत ते मशीन फिरवून फिरवून साफ करून घ्यायचे आहे, म्हणजे जी काही घाण वगैरे अडकलेली असेल ती पूर्ण निघून जाईल. आता इकडे आतमध्ये सुद्धा तुमचा ब्रश घालायचा आहे आणि तो साफ करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता ब्रशला किती घाण लागलेली आहे. जे आपण ऑइलिंग करतो ना तिथे धूळ बसते. आणि हे बघा, इथे खाली सुद्धा व्यवस्थित ब्रशने सगळं साफ करून घ्यायचं आहे. तर याच्यानंतर आतमध्ये आपल्याला ऑइलिंग करायचं. आता याच्यामध्ये पण आपण बघायचं आहे जॉईंट कुठे कुठे कुठे. हे बघा, इथे जॉईंट आहे, इथे खाली जॉईंट आहे, नंतर इकडे जॉईंट आहे. हे सगळे जे जॉईंट आहे इथे आपण ऑइलिंग केलेलं आहे आणि ते चाक जे आहे ते फिरवून घ्यायचं, म्हणजे ऑइल आपलं सगळीकडे पसरतं आणि लागतं. प्रत्येक पार्टला ऑइलिंग झालं पाहिजे, म्हणजे तुमची सर्व्हिसिंग व्यवस्थित झाली हे समजायचं आहे. सर्व्हिसिंग म्हणजे काय, तर हेच असतं सर्व्हिसिंग, साफसफाई करणे आणि ऑइलिंग करणे. हे बघा, तसे तुमचं हे चाक फिरवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित सगळीकडे ऑइलिंग करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कुठले पार्ट जर स्क्रू वगैरे सैल असतील तर ते फिट करून घ्यायचे आहे. हे स्क्रू वगैरे, हे बघा, हे सगळे स्क्रू वगैरे तुम्हाला दिसत आहेत ना मशीनचे, ते जर सैल वगैरे असतील तर ते स्क्रू ड्रायव्हरच्या याच्याने फिट करून घ्यायचे आहे. आता आपली मशीनची ही सर्व्हिसिंग झालेली आहे. त्याच्यानंतर आपण हा स्क्रू इथे लावून घेणार आहोत. आता तुमची मशीन कोणती आहे ते मला माहिती नाही. माझी फुल शटल उषाची मशीन आहे, तर हे पार्ट असे असतात. आता हाफ शटलचे वेगळे असतात आणि आताच्या नवीन मशीनचे सुद्धा वेगळे असतात. तर आपण फिट करून घेऊया स्क्रू. हे बघा, व्यवस्थित लावलाय मी हा स्क्रू. आता आपल्याला हे बघा, हे वरती जे इथे होल दिसत आहेत तुम्हाला मशीनला, इथे सुद्धा आपल्याला ऑइल टाकून घ्यायचं आहे. प्रत्येक होलामध्ये, प्रत्येक जॉईंटवरती तुमचं ऑइल हे लागलं गेलं पाहिजे, म्हणजे तुमची मशीन व्यवस्थित चालते आणि त्या मशीनला काहीही प्रॉब्लेम येत नाही. हे बघा, आपल्या मशीनची सर्व्हिसिंग पूर्ण झालेली आहे. आणि अशीच सर्व्हिस सेंटरमध्ये पण अशीच सर्व्हिसिंग करतात, वेगळं काही करत नाही. आणि तुमच्या मशीनमध्ये धागेदोरे अडकलेले असतात. मी ज्या ज्या पार्टमध्ये सांगितलेलं तुम्हाला त्या त्या पार्टमध्ये धागेदोरे अडकतात आणि ते आपल्याला घरी कळत नाही. त्याच्यामुळे आपण ती सर्व्हिस सेंटरमध्ये देतो. धागेदोरे अडकल्यामुळे तुमची मशीन जाम होते. कधी कधी हे चाकसुद्धा फिरत नाही. जेव्हा धागेदोरे तुमच्या खाली इथे जिथे आपण बॉबिन सेट करतो तिथे जेव्हा धागेदोरे अडकतात तेव्हा तुमचे पायडलसुद्धा फिरत नाही, कारण त्याचं कनेक्शन पूर्ण तुमच्या बॉबिनपर्यंत असतं. त्याच्यामुळे नंतर याच्यामध्ये जर तुमचं काही अडकलं दोरे वगैरे किंवा काहीही, तर इथे आवाज खूप येतो, मशीनचा आवाज खूप येतो. त्याच्यामुळे मशीनचा जर आवाज येत असेल तर तुम्ही हा भाग चेक करायचा आहे. आणि मशीन जर जाम चालत असेल, म्हणजे चाक फिरत नसेल आणि शिलाई खराब येत असेल, तर तुम्ही हा खालचा जो पार्ट आहे तो चेक करायचा आहे. हे दोन्ही पार्ट जास्त हे असतात, त्याच्यामध्ये धागेदोरे जास्त अडकलेले असतात. आणि हे जे आपले टेन्शन स्प्रिंग असते, हे बघा इथली हिच्यामध्ये सुद्धा धागेदोरे अडकतात. तर तुम्ही शिलाई जर खराब येत असेल तर हा पार्ट कोणताही प्रॉब्लेम आला तुम्हाला तर हे 3 पार्ट तुम्हाला चेक करायचे आहे. त्याच्यानंतर त्याला ऑइलिंग वगैरे करायचं आहे. धागेदोरे अडकलेले असतील ते काढून घ्यायचे आहे आणि तुमच्या मशीनची सर्व्हिसिंग घरच्या घरी करून घ्यायची आहे 0 खर्चामध्ये. हा जो पार्ट आहे हा स्क्रूमध्ये फसवायचा आहे आणि वरती हा जो आपण स्क्रू काढलेला होता तो लावून घ्यायचा आहे. फक्त लक्षात ठेवायचं आपण कुठला स्क्रू कुठून काढलेला आहे. जिथला आपण पार्ट काढला ना त्याच्याबरोबर स्क्रूसुद्धा तिथेच ठेवायचे आणि पार्ट वेगवेगळे ठेवायचे, म्हणजे तुमच्या लक्षात राहील की आपण हा स्क्रू या पार्टमधून काढलेला होता. तर हे बघा, तुम्ही घरच्या घरी सर्व्हिसिंग करू शकता. स्क्रू वगैरे काढणं पण काही एवढं अवघड नाही आहे, नाहीतर तुमच्या मिस्टरांच्या मदतीने करू शकता. हे बघा, आपण इथे स्क्रू व्यवस्थित लावलेले आहेत. हे बघा, आता आपल्याला इथली जी प्लेट आहे ती लावून घ्यायची आहे. तर ही प्लेट आहे इथली,
हे आपण आधी वर उचलून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे हे गोल गोल भाग इकडून असतो, आपण शिलाई कापड जिथून ठेवतो त्या बाजूने, आणि बरोबर स्क्रूच्या होलावरती ते पार्ट येतात आपले, आणि तिथे हे स्क्रू आपण फिट करून घ्यायचे आहेत. हे दाते जे आहेत ते व्यवस्थित साफ करून घ्यायचे आहेत खालचे, आणि मग ती प्लेट लावायची आहे. हे स्क्रू आणि थोडे सैलच ठेवायचे, म्हणजे परत कधी तुम्हाला सर्व्हिसिंग करायची झाली तर एकदम फिट लावायची नाही. तर या बाजूचा पण स्क्रू आपण लावून घेणार आहोत. ज्या लातूरमधून ताई होत्या त्यांनी मला कमेंट केलेली, ताई सर्व्हिसिंग करून दाखवा, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे. आणि ताई जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर कमेंट नक्की करा, आणि ज्यांनी कोणी हा व्हिडिओ बघून सर्व्हिसिंग केली असेल त्यांनी सुद्धा कमेंट नक्की करायची आहे. त्याच्यानंतर ही प्लेटसुद्धा आपल्याला इथे लावून घ्यायची आहे. फक्त लक्षात ठेवायचं आपण कुठला पार्ट कुठून काढलेला होता. हे बघा, ही प्लेटसुद्धा आपण इथे लावून घेतलेली आहे. तर ही झाली आपल्या मशीनची पूर्ण सर्व्हिसिंग. आता आपल्याला मशीनवरती ही सेट केल्यानंतर काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते. आता आपल्याला काय करायचं आहे, आपण मशीनवरती जेव्हा सेट करून घेतली, म्हणजे ठेवून घेतली, त्याच्यानंतर सुई आणि बॉबिन केस न लावता आपल्याला पायडल मारून घ्यायचं आहे. खूप जास्त पायडल मारायचं आहे, जेणेकरून, आणि हो, पायडलला खाली पण जिथे जिथे जॉईंट आहे तिथे ऑइलिंग करून घ्यायचं आहे आधी, आणि मग त्याच्यानंतर चाक फिरवून आपल्याला पायडल मारून घ्यायचं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता किती इझिली आपली मशीन चालत आहे. फक्त एक पाय ठेवून मी पायडल मारत आहे, आणि त्याच्यानंतर हे बघा आपली मशीन किती इझिली चालत आहे. तर तुम्ही बघितली सर्व्हिसिंग कशी केलेली आहे आपण घरच्या घरी, एकदम सोप्या भाषेत, आणि प्रत्येक पार्टला मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की कसं ऑइलिंग करायचं, कसं त्याला क्लीन करायचं, धागेदोरे कुठल्या भागात जास्त अडकतात, कुठल्या भागात धागेदोरे अडकल्यावर आवाज येतो, कुठल्या भागात धागेदोरे अडकल्यावर तुमच्या मशीनला प्रॉब्लेम येतो, ती जड जाते, आणि तुमचं जे चाक असतं मशीनचं ते सुद्धा फिरत नाही. तर हे जे प्रॉब्लेम्स असतात हे कशामुळे येतात हे मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तर तुमच्या लक्षात आलंच असेल मैत्रिणींनो की घरच्या घरी सर्व्हिसिंग कशी करायची आपल्या मशीनची. तर तुम्ही नक्की करून बघा घरच्या घरी सर्व्हिसिंग, आणि सर्व्हिसिंग नेहमी रात्री करायची आहे, ऑइलिंग नेहमी रात्री करायचं आहे, जेणेकरून तुमच्या मशीनचं जे ऑइलिंग आहे ते रात्री पूर्ण मशीनला लागून ते ऑब्झर्व होऊन जाईल, आणि सकाळी जेव्हा तुम्ही त्याच्यावरती कपडे वगैरे स्टिच कराल तर ते ऑइल तुमच्या कपड्यांना लागणार नाही. तर ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे जी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. तर तुम्हाला लक्षात आलंच असेल की कशी करायची सर्व्हिसिंग, नक्की करून बघा, आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या एका कमेंटमुळे सुद्धा आम्हाला खूप जास्त प्रोत्साहन मिळतं, आणि एक लाईक सुद्धा नक्की करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय श्रीराम.